पडलं. उद्या म्हटलं भादरच्या महिन्यामध्ये गणपती बसवले असते यांच्याकडे टोपीवर बसवून आणखीन बघायला तरी काय वाटते का? कसे बघतात बघ. लग्न झाल्यापासून बघते मोडकाचं घर आणि पडकाचं छप्पर. मी म्हणते असं जर मोडकं घर राहायला काय हरकत नाही, परंतु कमीत कमी देवाला देवघर तरी पाहिजे की नाही? पाहिजे का ना देवाला देवघर? किती मोठं घर असू द्या, बस एकनाथ महाराज म्हणतो, किती मोठं घर असू द्या, घरामध्ये जर देवाला देवघर नसतं तर घराला शोभा नाही. किती मोठा बंगला असू द्या, बंगल्याच्या समोर जर अंगणामध्ये तुळस नसेल तर बंगल्याला किंमत नाही. किती मोठी इमारत असू द्या, त्या इमारतीमध्ये जर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो नसेल तर महाराज म्हणतात त्या इमारतीला सुद्धा शोभा नाही. तसं हा माणूस किती वर्ष जगला बरं का, याला किंमत नाही बरं का. केरभरी माणूस किती वर्ष जगला याला किंमत नाही. जगून त्यानं भगवंताची भक्ती केली का नाही, भोलेनाथाची भक्ती केली का नाही, या देशाची सेवा केली का नाही, याला फार किंमत आहे. म्हणून 100 वर्ष जगला, परंतु त्यानं जगला आणि जसा जगला तसाच मेला, काहीच फरक पडला नाही. महाराज म्हणतात त्याच्या जीवनामध्ये काही अर्थ नाही. म्हणून मोडकचं घर आणि पडकचं छप्पर आणि यांच्या देवाला देव घर नाही. सांगणं मावशी कसं